टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वसई विरार महापालिकेचे नगर रचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्यावरती 14 मे रोजी ईडीचा छापा पडलेला होता आणि त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानामधून जवळपास कोट्यावधी रुपयाची रोख आणि काही सोने जप्त केलेलं होतं। त्यानंतर YS रेड्डी यांच्या संपर्कामध्ये असणारे जे आर्किटेक्ट्स आणि बांधकाम व्यवसायाच्या ज्या काही फायली ज्या आहेत ह्या मंजूर करून घेणारे जे संबंधित लोक होते यांच्यावरती आज सकाळी जवळपास 16 जणांवरती असे ईडीचे छापे पडले असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण बघू शकता की मी आता वसईच्या 100 फीट रोडवरती आहे आणि 100 फीट रोडवरती समोर 2 इनोवा उभ्या आहेत, ज्या इनोवा वरती भारत सरकार असं नाव लिहिलेलं आहे आणि याच इनोवा मधून जे ईडीचे अधिकारी जे आहेत हे वसईमध्ये आले असल्याचं समोर आलेलं आहे। आम्ही जी चालकांची वगैरे चौकशी केली असताना आम्ही सकाळी 7:30 वाजता आलोत अशी सुद्धा या ठिकाणची माहिती आहे। माझ्या समोर जर बघितलं तर या ठिकाणची ही जी इमारत आहे याच इमारतीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र नेमकं कुणाच्या घरामध्ये ही अधिकृत ईडीचे छापेमारी आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आज सकाळपासूनच 16 जणांच्या घरावरती ईडीचे छापे पडला असल्यामुळे वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक खळबळ माजलेली आहे। ही नेमके कोण आहेत हे मात्र ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या नंतरच स्पष्ट होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।